पाटेश्वर एक शोध निबंध. आदित्य फडके. पाटेश्वराचे भौगोलिक स्थान 13364220. उत्तर 74-3-49-52 पूर्व या अंशावर पाटेश्वर हे स्थान आहे. पाटेश्वर डोंगरावर येणारे मार्ग. पाटेश्वर हे ठिकाण साताऱ्याच्या आग्नेयेस 16 किलोमीटर अंतरावर आहे. या डोंगरावर येण्यासाठी एकूण 4 मार्ग आहेत. त्यातील एक वाट सातारा ॲडिशनल MIDC मधून देगाव मार्गे गाडी वाटेने पाटेश्वर डोंगराच्या अर्ध्या वाटेपर्यंत येते. दुसरी पायवाट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 NH4 वरील बोरगाव गावातून येते व तिसरी आणि चौथी पायवाट राज्य महामार्ग क्रमांक 73 NH73 वरील चिंचणेर वंदनवरून अनुक्रमे निगडी व राजेवाडी या 2 वेगळ्या गावांवरून येते. वर नमूद केल्याप्रमाणे पाटेश्वर डोंगर अंदाजे 3 हेक्टरमध्ये विस्तारलेला आहे. पाटेश्वर मंदिर परिसर व मंदिर समूह. पाटेश्वर डोंगर माथ्यावर एकूण 3 लेणी समूह व 1 मंदिर समूह आहे. याशिवाय आणखीन काही मंदिरेही आहेत. त्यामुळे त्याची विभागणी करताना अभ्यासकांना व पर्यटकांना पाहण्यास सोपे जावे अशी केलेली आहे. देगाव गावाकडून आल्यावर वाहन तळापासून अव्यवस्थित 40 पायऱ्यांवरून पाटेश्वर पठारावर जाता येते. येथील पायऱ्यांलगत शेंदुरी रंग लावलेल्या गणेशाची मूर्ती पाहायला मिळते. या मूर्तीच्या दोन्ही बाजूला एक स्त्री मूर्ती आहेत. यातील उजव्या बाजूची मूर्ती वेगळ्या दगडात खोदून नंतर येथे आणून बसवलेली आहे. गणेशाच्या डाव्या बाजूला असणाऱ्या मूर्तीच्या हातात चक्र दिसते, तर डाव्या हातात चवरी. उजव्या बाजूकडील मूर्तीच्या डाव्या हातात चवरी आहे, पण एखाद्या सोट्या अथवा उगारलेल्या झाडूसारखी वाटते. तर तिचा डावा हात कमरेवर आहे. तिच्या डाव्या पायापाशी कोणती तरी वस्तू कमरेवर धरलेली एक लहान मूर्ती आहे. ती बहुधा दासी असावी. काही जणांच्या मते गणेशालगतच्या या मूर्ती रिद्धी-सिद्धी आहेत, तर काही जण यांनाच दासी आहेत असे मानतात. पठारावर पोहोचल्यावर 20 मिनिटाच्या अंतरावर उजव्या बाजूस आयताकृती 60 चौरस मीटरचे एक बांधीव तळे आहे. याला विश्वेश्वर तळे म्हणून ओळखतात. तळ्याच्या उत्तरेकडे एक गोमुख आहे. पावसाळ्यामध्ये तळ्यातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्यावर त्यातील पाणी या गोमुखातून खाली जाते. उरलेल्या पाण्याचे डोंगर उतारावरील पाट त्याला मिळाल्यावर त्याचे एक लहान आकाराच्या धबधब्यात ओढ्यात रूपांतर होते. स्थानिकांच्या म्हणण्याप्रमाणे त्याला पायथ्याच्या गावामध्ये विश्वेश्वर ओढा या नावाने ओळखतात. तलावाच्या वरच्या भागाची घडीव दगडांनी बांधणी केलेली असून त्याचा खालील भाग साधा आहे. ओबडधोबड खोदलेल्या या तळ्यामध्ये उतरण्यासाठी उत्तरेकडे व पूर्वेकडे अशा 2 ठिकाणी पायऱ्या आहेत. आता त्याला तारांचे कुंपण घालून त्या बंद केलेल्या आहेत. तळ्यातील पुढे आलेल्या काही दगडांवर अत्यंत जीर्ण झालेल्या काही मूर्ती ठेवलेल्या आहेत. त्या बहुधा पाटेश्वर मंदिर समूहात ठेवलेल्या असाव्यात व कालांतराने जीर्ण झाल्यावर त्यांना या तळ्यात विसर्जन केले असावे व तळे स्वच्छ करताना त्यांना आत्ताच्या जागी ठेवलेल्या असाव्यात. हे तळे जमिनीपासून वरच्या बाजूस अर्धा मीटर उंचीच्या घडीव दगडांनी बांधून काढलेले आहे. त्याच्या पूर्वेकडे वरच्या भागात
एक पादाचे शिल्प आहे. त्याशिवाय तळ्याच्या पश्चिमेकडील बाजूस एक लेणे आहे. या तळ्याच्या अलीकडेच डोंगर उतारावर एक छोटेखानी मंदिर आहे. त्याला जाण्यासाठी वाट मात्र पाटेश्वर मंदिर आवारात बाहेरून आहे. या छोटेखानी मंदिरामध्ये तांदळा असून त्याला म्हसोबा म्हणतात. पण त्याला हे नाव कशावरून दिले गेले याबद्दल माहिती मिळत नाही. विश्वेश्वर तळ्यास पुढच्या बाजूने वळसा घातल्यावर डोंगराकडील बाजूस फरसबंदी पायऱ्या दिसतात. अर्थात या पायऱ्या जमिनीतून खोदून घडीव दगडांनी बांधून काढलेल्या आहेत. त्यातील पहिल्या काही पायऱ्यांनी वर गेल्यावर डाव्या बाजूस 2 शिवलिंगे आणि एक अत्यंतिक जीर्ण झालेले शिवाय भग्न झालेले शिल्प आहे. त्याकडे बारकाईने पाहिल्यास ते नृसिंहाचे असल्याचे जाणवते. शिवलिंगाच्या सगळ्यात मोठ्या शाळुंकेवर काही लिंगाच्या मध्ये एक मुख मानवी चेहरा असलेले लिंग आहे. त्याला एकमुखी लिंग म्हणतात. ते अर्थातच शिवाचे असावे. त्याच्या भोवती आणखी काही लिंगे आहेत. त्यांचा आकार लहान असून ती छत्राकृती आहेत. त्याच्या बाजूच्या भिंतीही तुलनात्मकरित्या उंच आणि भक्कम आहेत. तलावाच्या सुरुवातीपासूनच त्याच्या दोन्ही बाजूंना दगडांमध्ये काही अंतरावर देवकोष्ठे आहेत. त्याचा वापर निश्चितपणे रात्रीच्या वेळी दिवे लावून प्रकाशासाठी केला जात असावा. पण काही भाविकांनी त्यामध्ये लहान आकाराची शिवलिंगे ठेवलेली आहेत. या कोनाड्यांची संख्याही लक्षणीय आहे. शिवाय पायऱ्यांलगतही काही कोनाडे असून त्यामध्येही लहान आकाराची शिवलिंगे आहेत. काही पायऱ्या चढून गेल्यावर 2 मोठे कोनाडे आहेत. त्यामध्ये डाव्या बाजूस एक लहान मूर्ती आहे. तिच्या डाव्या हातात पाश आहे, तर उजवा हात भंगलेला असून तिच्या अंगावरची भूषणेही लक्षवेधक आहेत. महिरपही सामान्य आहे. समोर कोनाड्यात शिवलिंग असून त्याच्यावरील लिंग अर्धगोलाकार आणि मोठे आहे. यास छत्रलिंग म्हणतात. येथील पायऱ्यांची संख्या 30 आहे. त्याने वरती गेल्यावर पाटेश्वराचे मंदिर संकुल आहे. त्याच्या बाहेर ओवऱ्या व काही मोकळी बांधीव जागा लागते. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला पाऊण मीटर उंचीचा घडीव दगडाचा कठडा ओटा केलेला आहे. त्याला ओवरीच्या दोन्ही बाजूला जोडून मध्ये मोठा मोकळा आवार दिसतो. या ओट्यावर उजव्या बाजूस उंबराच्या झाडाखाली गरुडाची नमस्कार मुद्रेतील उभी मूर्ती आहे. त्याच्या शेजारी आयताकृती आकाराची शाळुंका असलेले शिवलिंग आहे. त्यावर पंचब्रह्म, मत्स्य आणि कूर्म यांचे संयुक्तिक शिल्प आणि कमळ हे लिंगाच्या जागी असलेले पाहायला मिळतात. शिवाय बाजूला ओवारीला टेकवून एक जैन शिल्पही आहे. हे बरेचसे जीर्ण झाल्यामुळे कोणाचे आहे ते समजत नाही. पण दोन्ही बाजूला चवरी ढाळणाऱ्या दासी दिसतात. आवारात दर्शनी बाजूस 2 ओवऱ्या व एक पाटेश्वर मंदिर आवाराचे प्रवेशद्वार आहे. ही ओवरी मूळतः अर्धा मीटर उंचीच्या जोत्यावर बांधलेली आहे. यातील पहिल्या ओवारीमध्ये पाटेश्वरमधील 2ऱ्या क्रमांकाचे भव्य शिवलिंग आहे. त्याच्या मागच्या बाजूला भग्नावस्थेतील हनुमानाची मूर्ती दिसते. 2ऱ्या ओवारीमध्ये शेंदूर लावलेली आणखी एक वीर हनुमानाची मूर्ती आहे. प्रवेशद्वारातून आत येताना दरवाजाच्या दोन्ही बाजूस देवाड्यांसारखा भाग दिसतो. त्यामध्ये बसण्यासाठी ओटे नाहीत. मंदिर आवारा प्रशस्त असून आवारात येण्यासाठी पूर्वेकडून आणखीन एक पायऱ्यांची वाट आहे. त्याला कार्तिक स्वामी प्रवेशद्वार असे नाव दिलेले आहे. ही वाट मीटरभर रुंदीच्या पायऱ्यांची असून निश्चितच मुख्य वाट नाही. मंदिर तटबंदी बांधताना तिला तयार केले आहे. मात्र तिला मंदिर तटबंदीमध्ये कमान आहे. पाटेश्वर मंदिर संकुलामध्ये मुख्य मंदिराशिवाय
आणखी 3 लहान मंदिरे व एक नंदी मंडप व 2 दीपमाळा आहेत. मुख्य मंदिरासन्मुख नंदी मंडप असून त्या मंदिराच्या डावीकडे अष्टादश भुजा महालक्ष्मीचे, महिषासुरमर्दिनीचे, त्यासमोर अत्यंत जीर्ण झालेल्या मूर्तीचे लहान मंदिर आहे. काही जण तिला भैरव भैरवी मंदिर म्हणतात, पण हे मंदिर महिषासुरमर्दिनीचेच आहे. त्या शेजारी ब्रह्मदेवाचे मंदिर आहे. पाटेश्वर मंदिर पूर्वाभिमुख असून मीटरभर उंचीच्या जोत्यावर बांधलेले आहे. त्याला सभामंडप, अंतराल कक्ष आणि गर्भगृह असे 3 भाग आहेत. सभामंडप बाजूने बंदिस्त असून त्याला वायुविजनासाठी वातायने नाहीत. पुढील भिंतीही अर्ध्या बांधलेल्या आहेत. त्याला आतील बाजू बसण्यासाठी ओटे आहेत. मंदिर खांबावर तोललेले आहे. त्यापैकी दर्शनी बाजूला 2 पूर्णस्तंभ व द्वाराशेजारी 2 अर्धस्तंभ आहेत. मंडपामधील मध्यभागी 4 खांब पूर्ण आहेत. बाकीचे सर्व अर्धस्तंभ आहेत अथवा भिंतींमध्ये गेलेले घातलेले आहेत. मधील 4 खांबांच्या जमिनीवर कासव आहे. त्याच्या भोवती लहान आकाराचे माशाचे, मानवाचे शिल्प तरी समजून येते, पण त्या भोवती आणखी काही शिल्पे असल्याच्या खुणा दिसतात. जर त्याचा अधिक संशोधनाने उलगडा केला तर ही कूर्मशिळा असावी असे वाटते. सूत्रधार मंडनाने आपल्या प्रासाद मंडनम या ग्रंथामध्ये त्याची वास्तुशास्त्रीय भूमिका सांगितलेली आहे. 1 हात रुंदीच्या देवालयाच्या सूत्रधार सांगतो की 1 हात रुंदीच्या देवालयाच्या कूर्मांची लांबी व रुंदी अर्धा अंगुल असावी. नंतर 15 हात रुंदी पर्यंत देवालयाच्या प्रत्येक हात रुंदीच्या वाढीसाठी कूर्मांची लांबी व रुंदी अर्ध्या अंगुलाने वाढते. म्हणजे 25. 16 ते 31 हातापर्यंत रुंदीच्या प्रासादाच्या प्रत्येक हात वाढीला त्याच्या निम्मे कूर्माची वाढ करणे इष्ट असते. तेथून 32 हातापासून 50 हातापर्यंत वाढ त्यांच्या निम्मे असते. अशा रीतीने 50 हात रुंदीच्या प्रत्येक हात वाढीस उत्तम कूर्म म्हणजे 14 अंगुलांचा असावा, म्हणजे 26. थोडक्यात या शिळेचा वापर मंदिराचा, प्रासादाचा पायाखंटांना त्याची लांबी, रुंदी आणि खोली ठरविण्यासाठी केला जात असे. त्याच्यावरूनच प्रासादाची भव्यता आणि ते किती वजन पेलू शकेल हे ठरत असे. पण या शिलेवरील या शिल्पापैकी वरती नमूद केलेली शिल्पेच केवळ इथे दिसतात. मंदिरातील खांबांना जोडणाऱ्या तुळया कमानीयुक्त आहेत. मंडपामध्ये डाव्या कोनाड्यामध्ये शेषशायीची मूर्ती आहे, तर उजव्या बाजूस स्त्रीलिंगी गणपती, गणेश आणि हिची मूर्ती आहे. त्याच्या शेजारी दक्षिणाभिमुख कोनाड्यामध्ये बनशंकरीची मूर्ती आहे. मंदिराच्या गर्भगृहाचे द्वार 2 शाखांनी युक्त आहे, पण त्यावर फारसे अलंकरण नाही. ललाट बिंबावर गणेशाची मूर्ती पाहायला मिळते. शिवाय काही नक्षीकामही केलेले आहे. गाभाऱ्यामध्ये ब्रह्मबिंबावर मध्यभागी शिवलिंग आहे. त्याच्या मागच्या देवकोष्ठात चतुर्भुज सरस्वतीची अत्यंत देखणी मूर्ती आहे. मंडपातील खांब सामान्य प्रकारच्या दर्जाचे पण कोरीव आहेत. त्यावर फारसे अलंकरण नाही. शिवाय सगळेच खांब एकसारखे घडविलेले आहेत. मंदिराचे शिखर नागर पद्धतीचे असून त्यावर कोनाडे आहेत. याचे बांधकाम भाचक्या विटांचे केलेले आहे. त्यावर
चुन्याचे लेपन करून ते 9 भागांमध्ये विभागलेले आहे. त्याच्या अनेक भागाला शेवटी एक एक शिखर आहे. त्यांच्या मध्यभागी मुख्य कळस असून त्यावर चुन्याचा थर दिलेला आहे. त्यामुळे त्यांचा अंडक, पद्मपत्र आणि बीजपूर हाच भाग दिसतो. मात्र मंदिर मंडपावरही चारही कोपऱ्यांमध्ये छोटेखानी स्तंभ आणि मध्यभागी लहान शिखर आहे. त्यावरील भाग व्यवस्थित दिसतात. अशाच प्रकारचे नंदी मंदिर आणि ब्रह्मदेवाचे मंदिर आहे. मुख्य मंदिरासमोर नंदीची मूर्ती बसवलेली दिसते. ही मूर्ती देखणी आणि अलंकृत आहे. त्याच्या अंगावरील दागिने त्याच्या सौंदर्यात भरच घालतात. गळ्यातील घंटा असलेली माला आणि त्याच्यावरील हार कारागिरांनी हुबेहूब कोरलेले आहेत. शिवाय नंदीमध्ये काही गोष्टी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्या म्हणजे नंदीच्या पुढे पायाजवळ घंटेखाली 2 चवरी ढाळणाऱ्या दासी त्यांच्या मध्यभागी असलेल्या शिवलिंगावर वारा ढाळीत आहेत. त्यांच्या डाव्या उजव्या हातात श्रीफलासमान वस्तू आहे. त्यांची तोंडे भग्न झाल्यामुळे त्यांना मध्यंतरीच्या काळात सिमेंटचे बनविलेले आहे, पण ती त्याच्याशी जुळणारी नाहीत. नंदीच्या डाव्या पायाचा पुढील खूर जमिनीस टेकविलेल्या पायावर नागसापासारखा प्राणी आहे. त्याच्या गळ्यात पट्ट्यासारखे वलय आहे. हा चेहरा बराचसा व्याल, शरभ या प्राण्याशी जुळणारा वाटतो. या मंदिर समूहाच्या दक्षिणेस डोंगर माथ्यावर कार्तिकेयाचे लहान मंदिर आहे. पूर्वाभिमुख असणाऱ्या या मंदिरातील कार्तिकेयाची मूर्ती थोडी निराळी आहे. मूर्तीसमोर एक शिवलिंग आहे. या मंदिरापासून झाडामध्ये आणखी एक मंदिर आहे. त्याला जटेश्वर मंदिर म्हणतात. या जटेश्वराचा स्वतंत्र विचार व्हायला हवा. हे नाव निश्चितच सामर्थ्ययोगी चांगावटेश्वर या नाथ संप्रदायाची दीक्षा घेतलेल्या योग्याच्या नामाशी साधर्म्य दाखविणारे आहे. इथे एक ओझरता उल्लेख करावयास हरकत नाही की पाटेश्वर डोंगर माथ्यावर वटेश्वर नावानेही एक शिवमंदिर आहे. पुढे त्याची माहिती येईलच.